डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं नाव माहीत नाही असा माणूस भारतात अजून तरी जन्माला आलेला नाही। प्रत्येकाला अब्दुल कलामांचं नाव माहिती आहे। अब्दुल कलामांना सायंटिस्ट कधीच व्हायचं नव्हतं, त्यांना पायलट व्हायचं होतं आणि पायलट होण्यासाठी त्यांनी त्यांच्या गावाकडनं BE कंप्लीट केलं आणि मग पायलट बनवणारी जी संस्था आहे ती देहरादून या ठिकाणी आहे। तिथं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एंट्रन्सची एग्जाम देण्यासाठी येऊ शकता, पण घरातली परिस्थिती इतकी हालाकीची, मायबाप निवर्तलेले, आई वडील नाहीत। मग अशा वेळेला मदत कोणाकडे मागायची, कारण जाण्यासाठी जो खर्च लागणार आहे, रेल्वेचा जो प्रवास खर्च आहे, ते प्रवास भाडंही देण्यासाठी माझ्याकडे नाहीये। मग आपली मोठी बहीण आहे तिला विचारून तरी बघावं, म्हणून कलाम साहेब आपल्या बहिणीकडे गेले आणि विचारतात, ताई देहरादूनला जायचंय, एंट्रन्स एक्झामसाठी सिलेक्शन झालेलं आहे, पण तिथं जाण्यासाठी रेल्वेचा जो प्रवास खर्च लागणार आहे तो माझ्याकडे नाहीये। ती म्हणली, कलाम आता नाही, संध्याकाळी ये, मी व्यवस्था करते। संध्याकाळी परत आल्यानंतर बहिणीनं काही मोजके पैसे हातावरती टेकवले, विचारलं, ताई एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या पैशांची तू व्यवस्था कशी काय केलीस? त्यावेळेला तिनं सांगितलं, कशी केली हे महत्वाची नाही, का केली हे महत्वाचं आहे, आणि मी का केली आहे हे तुझ्याही ध्यानात राहू देत। माझा भाऊ इतका हुशार आहे की तो पायलट बनूनच माघारी येईल, एवढा विश्वास माझा त्याच्यावरती आहे, आणि त्या विश्वासाखातर मी माझ्या कानातली सोन्याची फुलं मोडून तुला हे पैसे दिलेत। एकदा तू पायलट झाला की तुझ्या एका पगारामध्ये अशा 4-5 कुड्या तुम्हाला घेशील बाळा, पण आता तू तुझं काम बघ आणि तू उद्या सकाळ सकाळ जायची तयारी कर। तिनं डबा बांधून दिला आणि सकाळी सकाळी कलाम रवाना झाले। जाताना डोळ्यात अश्रू होतं आणि एक जिद्द होती, काही झालं तरी सिलेक्शनच झालं पाहिजे, पण ज्या वेळेला अपेक्षा खूप साऱ्या लोकांच्या वाढतात ना, त्यावेळेला चूक होण्याची शक्यता असते, आणि तेच कलाम साहेबांच्या बाबत घडलं। देहरादूनला गेले आणि एंट्रन्स एक्झाम मध्ये ते फेल झाले। फेल्युअर इतकं मोठं होतं की बहिणीनं आयुष्यभर कमवून ज्या सोन्याच्या 2च कुड्या तिला करता आल्या त्या तिनं विकून मला प्रवास भाडं दिलेलं आहे, आणि मी इथं पास झालो नाही, इतके वैफल्यग्रस्त झाले, इतके नैराश्याच्या गर्तेत गेले की 2 दिवस बिगर अन्न पाण्याचं चालत माघारी निघाले। पण ऋषिकेश पर्यंत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, मी माघारी घरी चालत जाऊ शकेल एवढी कॅपॅसिटी माझी नाहीये, माघारी जाण्यासाठीचा प्रवास खर्च तोही माझ्याकडे राहिलेला नाहीये, आणि माघारी जरी गेलो तरी बहिणीला तोंड दाखवू शकेल एवढी हिंमतही राहिलेली नाहीये। त्याच्यामुळे आता गंगेमध्ये उडी मारून जीव द्यायचा, म्हणून ऋषिकेशला लक्ष्मण झुलाय, तुम्ही कधी बघितलाय मला कल्पना नाही, पण त्या लक्ष्मण झुल्याच्या शेजारी शिवानंद स्वामींचा एक आश्रम आहे। त्या आश्रमाच्या कडेला खडकावरती 15 मिनिटं येरझाऱ्या घालताना त्या मठाधीशांनी बघितलं, आणि स्वामीजींनी बघितल्यावर लक्षात आलं, गंगेच्या कडेला माणसं 2च कारणासाठी जातात, एकतर स्नान करायला नाहीतर जीव द्यायला। खडकावरनं ज्या आरती हा खाली बघतोय त्या आरती हा स्नान करण्याच्या उद्देशाने आलेला नाही, याच्या डोक्यात काहीतरी भलताच विचार आहे, याच्या जवळ गेलं पाहिजे, म्हणून छतावरनं पळत खाली आले आणि आश्वस्त करणारा हात कलामजींच्या खांद्यावरती ठेवला। त्यांना थोडंसं हायसं वाटलं, बहिणी व्यतिरिक्त माझं असं जगात कोणी राहिलेलं नाही, मग इतका आश्वस्त ठेवणारा हात कुणाचा आहे, म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं तर स्वामीजींना त्यांनी पाहिलं आणि पटकन चरण स्पर्श केला। स्वामीजी आपण माझ्याकडे आलात, काही चुकलं का माझं? नाही म्हणे, तू चूक करू नयेस म्हणून इथं आलोय। मग त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं धारा चालू झाल्या, मी चूक करणार हे तुम्हाला कसं कळलं? मग त्यांनी हे सांगितलं की तू 15 मिनिटं झालं विचार करतोय उडी मारू का नको, म्हणून एक तर मार तरी सांगायला आलो, नाही तर नसेल मारायची तर का नको मारू हे सांगायला आलोय, मग काय तुला नेमकं करायचंय? म्हणे जर नाही कारण पटलं तर मारेनच, पण कारण तर सांगा, मी जगू का? त्यांनी विचारलं, मरायचं कारण काय? पायलट बनायला आलतो म्हणे, बहिणीच्या सोन्याचं कानातलं तिनं मोडून प्रवास खर्च दिला, माझं सिलेक्शन झालं नाही, माघारी जायला पैसे नाहीत, खायला अन्न नाही, 2 दिवस उपाशी आहे, पायातली चप्पल तुटली म्हणून टाकून दिलेली आहे, माघारी घरी चालत जाऊ शकत नाही, जाण्यापर्यंत मला प्रवास भाडं नाही, आणि बहिणीला दाखवायला आता तोंड मला राहिलेलं नाही, हिंमत माझ्यात राहिलेली नाही, म्हणून आत्महत्या करायची। स्वामीजी म्हणले, बस एवढंच कारण? चल म्हणले आतमध्ये, आता तू जगायचं का त्याचं कारण तुला सांगतो, म्हणून आतमध्ये घेऊन गेले। पहिल्यांदा पोटभर जीव घातलं आणि मग पाणी पाजल्यानंतर त्यांनी सांगितलं, कलाम तुझं आत्महत्या करणं हे भविष्यात भारताला परवडण्याजोगतं नाही, तुला पायलट जर देवानं बनवलं नसेल तर कदाचित याच्यापेक्षा मोठी जबाबदारी भगवंतानं तुझ्या खांद्यावरती दिलेली आहे, आणि ती जबाबदारी पार पडल्याशिवाय तुला जाता येणार नाही, तुला आत्महत्या करता येणार नाही, मी सांगतो तसं कर, तुला माघारी जातानाचा प्रवास खर्च मी देतो, फक्त जिद्दीनं आणि चिकाटीनं पुन्हा एकदा अभ्यासाला लाग, योग्य ती माणसं तुझ्या आयुष्यात येतील आणि योग्य त्या ठिकाणी तू जाशील। स्वामीजींच्या आश्वस्त वाक्यांनी त्यांना थोडासा धीर आला। 2 दिवस तिथं राहिले, संतांची संगत घडली, माघारी आभार मानून स्वामीजींचे गेले, आणि माघारी जायच्या अगोदर त्यांना नासातनं पत्र आलं होतं की तुमचं सिलेक्शन सायंटिस्ट म्हणून झालेलं आहे, आणि नासा बरोबरच इस्रोचंही पत्र आलं होतं की भारतीय संशोधन खात्याला तुमच्या सारख्यांची गरज आहे, तुम्ही
जॉईन करण्यासाठी इच्छुक आहात का, ही दोन्ही पत्र वाचल्याबरोबर त्यांना निवड करायची होती की बाबा मी भारतासाठी काम करावं की नासासाठी काम करावं. त्यांनी नासाची नोकरी धुडकावली आणि ज्या भारतातल्या साधू महात्म्यामुळे आज मी जिवंत आहे त्या भारताची सेवा इथून पुढे करायची म्हणून त्यांनी इस्रो जॉईन केलं. आणि त्या स्वामीजींच्या आश्वस्त वाक्यांमुळे कलामजी जगले आणि नुसते जगले नाही तर भारताला जगवलं. कारण मंगळापर्यंत आता आपल्याला हवामान सांगणारी सगळी जी यानं स्पेस मधनं जे आपल्याला कळतं की आज वातावरण कसं राहणार आहे, थोड्या वेळानं पाऊस पडणार आहे, हे मी सांगतेय, हवामानशास्त्र सांगत नाही. पण हे जे काही डेव्हलप झाल्या ना, हे जे सायन्स डेव्हलप झालं त्याला कारण ते स्पेस आहेत. आणि अग्नीसारखं, वायूसारखी क्षेपणास्त्र त्यांनी आयुष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण केली. आणि मंगळावरती जाणारे फक्त 5 देश आहेत. त्या 5 देशांमध्ये 4 देशांमध्ये 5वं नाव हे भारताचं जोडल्या जावं अशी कलामांची इच्छा होती. पण मंगळापर्यंत जाणारं क्रायोजेनिक इंजिन हे भारतीय बनावटीचं तयार नाही आहे, ते कोणाकडे तरी मागावं लागणार आहे. म्हणून जवाहरलाल नेहरू 4ही देशांच्या पंतप्रधानांकडे 2-2 तास ऑफिसच्या बाहेर बसून माघारी आले. पण त्यांना क्रायोजेनिक इंजिन देण्यासाठी नकार देण्यात आला. जसा हा प्रकार कलामांना कळला, कलाम साहेबांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, फक्त मला बाहेरच्या देशामध्ये जेवढा खर्च आलाय ते इंजिन बनवायला त्याच्यातली 25% अमाउंट मला द्या, ते इंजिन मी भारतात बनवण्याचा प्रयत्न करतो. बाकीच्या देशातल्या सायंटिस्टना तेच क्रायोजेनिक इंजिन बनवायला 15 वर्षाचा कालावधी लागला होता. कलाम साहेबांनी बाहेरचा एकही पार्ट न वापरता भारतीय बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन अवघ्या 2 वर्षात आणि फक्त 25% रकमेमध्ये तयार केलं. आणि मंगळावरती नाव कोरणारा 5वा देश हा भारत देश त्यांनी निर्माण केला. आणि ज्या वेळेला त्यांना आत्मवृत्त लिहायचं होतं त्यावेळेला कलाम साहेब अभिमानानं सांगतात, हे सगळं माझ्याकडनं घडलं, याचा श्रेयवाद जरी तुम्ही मला देत असाल तर हे सगळं श्रेय मी शिवानंद स्वामींना देतो. कारण जर स्वामी नसते तर कदाचित हा कलामच तुम्हाला जिवंत दिसला नसता. मी आज जिवंत आहे तर त्याला कारण स्वामीजी आहेत. आणि म्हणून मी माझी सगळी जी काही श्रेय आहेत ती स्वामीजींना समर्पित करतो, असं त्यांनी अग्निपंख नावाच्या त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेलं आहे.